भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री मध्यमग्राम या ठिकाणी घडली आहे। या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेतील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। चंद्रनाथ रथ कोण होते? देश सेवा करणारा तरुण ते सुवेंदू अधिकारी यांचे पीए असा त्यांचा जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। चंद्रनाथ रथ हे 41 वर्षांचे होते, तसेच ते पूर्व मैदिनापूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते। चंद्रनाथ रथ यांचं शिक्षण राहरा रामकृष्ण मिशनमध्ये झालं होतं। विद्यार्थी दशेत असताना चंद्रनाथ रथ यांच्यावर रामकृष्ण मिशनच्या विचारांचा प्रभाव होता। त्यांनी संन्यास घेण्याचाही विचार केला होता, मात्र ते नंतर वायुसेनेत गेले। त्यानंतर चंद्रनाथ रथ यांनी वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती। नंतर त्यांनी काही दिवसांसाठी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं। कॉर्पोरेट सेक्टरकडून ते हळूहळू राजकारणाकडे वळले। 2019च्या सुमारास सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री होते। त्यावेळीच चंद्रनाथ रथ हे त्यांच्या टीममध्ये सहभागी झाले। सुरुवातीला चंद्रनाथ यांनी मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळल्या। सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंब तृणमूल काँग्रेसमध्ये होते, पण सुवेंदू अधिकारी जेव्हा भाजपात गेले तेव्हा चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंबही भाजपात गेलं। चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारी यांच्याबरोबर काम करत होते आणि त्यांना साथही देत होते। त्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वयक म्हणूनही काम केलं। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या घटनेनं पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली। या घटनेवर सुवेंदू अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पुलिस का डीजीपी का 2-3 दिन रेकी करके फुल्ली प्री प्लान मर्डर। पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया। गेट का सीनियर पुलिस ऑफिसर लोग आया। हम लोग बहुत पेनफुल हार्ट में ये जो मर्मांतिक हादसा हुआ इसका निंदा करने का कोई भाषा हम लोग का पास नहीं। दिल्ली से हमारी गृहमंत्री से लेकर राष्ट्रीय अध्यक्ष से लेकर संसद जी से लेकर सब जानकारी लिया है। केंद्रीय मंत्री डॉक्टर सुकांत मजूमदार उन्होंने 4 घंटे तक जो इंसिडेंट हुआ फैमिली का साथ पुलिस का साथ बात किया है। पार्टी की ओर से ऑनरेबल एमपी पार्टी का जीएस ज्योतिर्मय सिंह महातो जी और कम से कम 20 चुने हुए विधायक सब अपने अपने क्षेत्र छोड़कर ये जो हुआ है इसके लिए परिवार का साथ और हमारी वारकार का साथ रहने के लिए आया है। हम लोग इंतजार करेगा। पुलिस ने कुछ ना कुछ क्लू को मिला है, पुलिस ही कार्रवाई करेगा। डीजीपी देख रहा है। एक हमारी आईपीएस हमारी लीडर भारती घोष जी ने पुलिस का जो इन्वेस्टिगेशन और बीएनएस के अंदर क्या हो सकता है वो उसको बारे में जानकारी इकट्ठा करें। 15 साल का महाजंगल राज का एक उफल का नतीजा है। बीजेपी सरकार जब टेकअप कर लेगा धीरे धीरे गुंडा को सफाई करने का काम शुरू हो जाएगा। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।